So that all are the topic discussed in the last lecture, I think. If you are present in my lecture, then I'm right. Okay. So that all are factors we already discussed. Now we're going to the importance of elasticity. Yes, now you telling me I'm listening. Yes. तुम्ही आता बोला जरा. टाइप करण्याच्या वेळी जरा बोलून आन्सर द्या. मी रेकॉर्ड करतोय लेक्चर आणि युट्यूबला टाकतोय आज जरा एक नवीन प्रयोग करतोय. न्यू न्यू एक्सपेरिमेंट. येस प्लीज. तुम्ही आता व्हॉइस मध्ये बोला जरा आज. टायपिंग नका करू. जरा नवीन काहीतरी केलं पाहिजे ना सारखं आपण जरा. हा प्लीज. येस. इम्पॉर्टन्स टू प्रोड्युसर वाय म्हणजे कसं आहे ते. येस. स्पीक मी विथ अ व्हॉइस. व्हॉइस न बोलणार तर खूप मला पण छान वाटेल जरा. प्रोड्युसर साठी कसं इम्पॉर्टन्स आहे इलास्टिसिटी. हॅलो. I'm waiting your answer, please. Yes, ऐश्वर्या. बाइक ने बोला ना. यूज माइक एंड स्पीक. कुछ नया करते हैं. बोला. आज मिनिट डिस्कनेक्ट झाले तरी रिकनेक्ट होणार होता आपण आज. आज बराच वेळ लेक्चर घ्यायचं आपल्याला आज. काय म्हणलं मी. 2 सेशन कंप्लीट घेणार आहे मी जरा आज. हॅलो. हो येस मग आन्सर द्या. प्रोड्युसर साठी कसं इम्पॉर्टन्स आहे. आपण मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये क्वेश्चन्स पाहिले होते. There are come to the questions in mind of the entrepreneur, producer. Yes, how to produce, where to produce, whom to produce, and what to produce. What to produce. Yes, Ikra also, Ishwarya also, whom to produce. सगळं तुम्ही टायपिंगच करताय. म्हणलं बोलून आन्सर द्याल तर काही बोलायलाच तयार नाही. सगळ्यांना भीती वाटायला आता युट्यूबला जाणार म्हणजे. सर नको ना. का पैसे लागतात बोलायला. What to produce, how to produce. Yes, Kulkarni also giving reply. काय घाबरता की काय. चांगलं आहे ना. भारी वाटेल ना दुपट. तुमचं लेक्चर तुम्हाला ऐकाय भेटेल. व्हिडिओ मध्ये आवाज येईल. येऊ दे की मग त्यासाठी ते घेतोय आपण. आलं झळ्या काकूबाईच आणि अधिकार पाहिजे. हा माझ की नारी है बस बोंबलत राहू दे काय नको. हा सलमान दे आन्सर चल. होदा किती दिवसांनी हसली पोरगी माझी बाय. गायबूत असते सदन कदा हल्ली तर. क्वारंटाईन झाल्यापासून ती क्वारंटाईन झाली एकदम कम्प्लीट. येस आकांक्षा ऑल्सो रिप्लाइंग व्हेरी गुड. लॉबी मध्ये बरीच पोर आल्यात माझी. बाय होम टू प्रोड्यूस. Producer decided where come to the more advantage in products. आता I tell you here. प्रोड्युसरला माहिती असते की कोणत्या गुड्सला जास्त इनइलास्टिक डिमांड आहे. होम टू प्रोड्यूस करतो ना तो. त्याच्यासाठी इलास्टिसिटीचा वापर करतो. विच प्रोडक्ट इलास्टिसिटी इज मोर इलास्टिक इन इलास्टिक. कोणत्या प्रोडक्टला जास्त इलास्टिक डिमांड आहे. क्लिअर. सो सच टाइप्स ऑफ प्रोडक्ट प्रोड्युसर डिमांड दॅट प्रोडक्ट. अशाच प्रोडक्टला प्रोड्युसर डिमांड करतो. म्हणजे सॉरी प्रोडक्शन करतो आणि इलास्टिसिटी बघतो की विच प्रोडक्ट्स इलास्टिसिटी इज इनइलास्टिक. कोणत्या प्रोडक्टची इलास्टिसिटी ही इनइलास्टिक आहे असे तो बघून ठरवतो आणि मग त्याला प्रोडक्शन घेतो. क्लिअर. सो इम्पॉर्टन्स टू द प्रोड्युसर. नेक्स्ट इम्पॉर्टन्स टू गव्हर्नमेंट. मला सांगा गव्हर्नमेंट
ला इलास्टिसिटी कशी इम्पॉर्टन्स आहे? टॅक्सेशन पॉलिसी, येस. अजून? इन गुड इन इलास्टिक हायर टॅक्स. ओके ओके ओके. येस. जिथं डिमांड, where is the demand is inelastic, there charges high tax. So you can tell that in essential goods tax imposing high. Yes, means essential commodities very low tax. मग tax लावायचे कुणावर जास्त? Then where government imposing taxes? Luxurious things. Luxurious, very good. अजून? Luxurious is one answer, the correct answer. अजून? माईक ने बोला जरा आज. चान्स देतो तर घेत पण नाहीत. Goods. हा, बोला बोला. एका वेळी एक बोल राहायचं आणि बोलताना टाईप करा अगोदर, म्हणजे मला ते नाव मी घेऊन बोलेल इथे. येस, सलमान इज रायटिंग. हे काय डॅमरीज टायपिंगच केलं असू दे, चला ठीक आहे. बरं तुम्ही बोलताना लावेस तुम्ही टाईप करा की मी आन्सर देते म्हणून, मग तेव्हा मला मी तुमचं नाव घेईन, मग बाकीच्या तिला एकाच वेळेस सगळे येणार नाही. आता तसं झालं थोडक्यात तसं. येस, सिगारेट्स अँड टोबॅको और that prestigious goods also go. Yes, absolutely right, you are giving good answer. Such types of commodities government imposing high taxes, means government separated essential goods and habitual goods. Essential goods and habitual goods. Habitual goods demand is inelastic. Habitual goods ची डिमांड सुद्धा inelastic असते. म्हणून गव्हर्नमेंट काय करतं? सिम्पली गव्हर्नमेंट इज straightly where the imposing high taxation on such commodities. अशा commodity वरती गव्हर्नमेंट काय करतं? मग टॅक्सेस जास्त लावतं. क्लिअर? सो इम्पॉर्टन्स टू द गव्हर्नमेंट. नेक्स्ट इम्पॉर्टन्स, fixation wages to trade unions. Yes, now you tell me. लेबर युनियनला इलास्टिसिटीचं कसं ऍडव्हान्टेज आहे? हाऊ इज अ कनेक्शन ऑफ इलास्टिसिटी टू लेबर युनियन्स? They can demand more wages. But what is the base? The labor demand more wages. You are telling is absolutely right. But my question is what here? What is the reason labor's more demand to its entrepreneur? लेबर त्यांच्या एंटरप्रेन्योर कर कधी जादाची डिमांड करू शकतात किंवा करतात? कारण ते सॅटिस्फाय नाही आहेत जो त्यांना भेटतो तो इन्कम त्यांची. ओके ओके ओके, दॅट इज व्ह्यू ऑफ द लेबर्स. हा झाला लेबर्स. बरं ओके ठीक आहे, आता हा टॉपिक थोडा साईडला ठेवा. मला सांगा इंडियामध्ये कोणत्या लेबर्स युनियननं स्ट्राईक केलं की लगेच गव्हर्नमेंट त्यांच्या डिमांड फुलफिल करतं लगेच? लिसन केअरफुली व्हॉट इज माय क्वेश्चन. Which labors, can I talk? Then your mic is mute up. Please try to mute your mic. When you give answer, then you unmute just only. When government of India, sorry, a labor's union, when which unions are really strong, that government, that union just say that we are going on strike, immediately governments fulfill the demands. अशा कोणत्या युनियन आहेत त्यांच्या युनियन
नुसतं गव्हर्नमेंटनं त्यांनी सांगितलं की आम्ही स्ट्राईक करणार आहे, ते लगेच त्यांच्या डिमांड फुलफिल केल्या जातात. येस, नाव यू गिव्ह मी आन्सर प्लीज. Yes, I'm waiting your answer, please. Are you understand my question first? माझा क्वेश्चन तुम्हाला समजला का? Which are the unions are really strong in India? If that union just say that yes, we are going on a strike, immediately government all demands are fulfilled. Them means whatever they demand, they offers to government them immediately. Yes. फार्मरचे एवढे जर स्ट्रॉंग असते तर बिचाऱ्यांची एवढी वाईट अवस्था नसती. जे लोक इसेन्शियल गुड्स साठी स्ट्राईक करतात. ओके ओके, जस्ट आय रीड युअर आन्सर फर्स्ट, देन आय गिव्ह द साठी स्ट्राईक करतात. ट्रेड युनियन, अरे ट्रेड युनियन तेच की, कोणत्या युनियन? विच स्पेसिफिक युनियन्स आय आस्क्ड टू यू? PMS, I don't understand meaning, full form. What is the BMS? I don't know also. मला पण नाही माहिती. भारतीय मजदूर संघ कशाची युनियन? कोणती लेबर कॅटेगरी आहे ही? लेबर कॅटेगरी कोणती? तुम्ही युनियनचे नाव नका सांगू मला, त्या सर्व्हिसेस सांगा. तेव्हा ते लेबर सांगा, कोणत्या प्रोडक्टचे लेबर आहेत ते. त्यांच्या गव्हर्नमेंट दॅट इमिडिएटली come to action and then fulfill the demand. Labor for essential product. तेच तर विचारतोय, कोणत्या? That is my question. Yes, very good. Om giving answer. Products like food. Mujib also giving here. हे बघा, पेट्रोल पंप युनियनच्या लेबरनी किंवा त्या मालकांनी स्ट्राईक केलं म्हणजे त्यांची डिमांड इसेन्शियल आहे की नाही? आर यू अंडरस्टँड? फूड मॅन्युफॅक्चरिंग लेबर. येस, दॅट आज ऑल्सो लेबर्स. मग तुम्ही ऍग्रिकल्चर सांगितलं, पण ऍग्रिकल्चरची युनियन एवढी स्ट्रॉंग नाहीये. ऍग्रिकल्चर हे ऑर्गनाइज सेक्टर नाहीये, म्हणजे कनेक्टिव्हिटी नाही एकाची दुसऱ्या बरोबर. तुम्हाला असं का? ऍग्रिकल्चरच्या किती युनियन आहेत ढिगभर, एवढ्या ऑर्गनाइज, एवढ्या त्यांच्या युनियन्स आहेत, एक युनियन आहे का स्ट्रॉंग? तसं पेट्रोलवाल्याची एकच युनियन आहे, माहिती आहे तुम्हाला? अख्ख्या इंडियामध्ये एकच युनियन, स्ट्रॉंग युनियन. म्हणजे पेट्रोल पंपचे मालक म्हणले का नाही, म्हणजे ते लेबर आम्ही स्ट्राईक वरती जाणार आज रात्रीपासून, की लगेच गव्हर्नमेंट त्यांच्या डिमांड फुलफिल करतात. डॉक्टर्सनी म्हटलं की आम्ही जाणार स्ट्राईक वरती, तर त्यांची सर्व्हिस कशी आहे? इसेन्शियल आहे, लगेच लोक डिमांड फुलफिल करतात. किंवा मुंबई मधल्या मोटरमननी बोलले, मोटरमन हु ड्राईव्ह द मुंबई लोकल्स, लगेच त्यांच्या डिमांड फुलफिल का? तर त्यांची सर्व्हिस कशी आहे? लेस दॅन वन. द डिमांड फॉर सर्व्हिस इज अ लेस दॅन वन. आर यू अंडरस्टँड व्हॉट आय टेल यू? मग कंपनीचे लेबर, येस ऍब्सोल्युटली गुड. कंपनीचे लेबर काय विचार करतात की वेन वी गो टू द स्ट्राईक, आवर डिमांड ऑफ प्रोडक्ट इज इसेन्शियल ऑर नॉट. समजा युनियन लेबर जर लक्झरियस गुडची असेल, तर लीडर काय म्हणेल, तो आंतरप्रेनर काय म्हणेल, मरू दे, जाऊ दे, करू दे स्ट्राईक यांनी. आणि त्याच्या अगोदर इसेन्शियल असेल तर त्यांना माहिती आहे ना आपलं प्रोडक्ट इसेन्शियल आहे, तर लॉस होणार, म्हणजे कंपनीला प्रॉफिट मिळते खूप सारं. सो दे इमिडिएटली फुलफिल द डिमांड्स. आर यू अंडरस्टँड इलास्टिसिटी अँड लेबर युनियन रिलेशनशिप?
Are you understand? Relationship between labor unions. Yes. खूप लोक रे अजून जॉईन साठी धडपडतायत. काय करतात इतके वेळ हे? Clear. So labor unions here when going to strike or when they decided go to the strike जाण्याच्या अगोदर ते बघतात की आपल्या प्रोडक्टला डिमांड कशी आहे. जर प्रोडक्टची डिमांडच इनइलास्टिक असेल ते नेव्हर टेक एनी रिस्क. तर ते अजिबात रिस्क घ्यायच्या भानगडीत पडत नाही. त्याला माहिती असतं की आपण स्ट्राईक केली की आपली वाट लागणार आहे. सो बेटरली दे नो दॅट or they immediately come to the work or they never decided to going on a strike. So that is one of the elasticity help to the labor unions. Next, importance to foreign trade. How importance to foreign trade? Labor unions foreign trade साठी elasticity. How importance to foreign trade? Yes, I am waiting your answer, please. For economy, okay. No, my question you not understand, I think. Yes, here is the replying issue. What is replying? Just I wait. I check your answer first. When the goods essential which are being exported, then exports can be rise the prices of that commodity. Very good. समजा elasticity जर exports inelastic असेल तर no issue. We have more advantages. When your product demand in foreign is inelastic less than 1. So you have to chance more export the commodity. But vice versa. Now listen carefully. What happened? When product demand is greater than 1 in foreign, then what is this? What is do exporting country? They can't rise the price. Okay. Then my question is there. Then how to rise export then? मग एक्सपोर्ट वाढवायचा कसा? Yes, please. Then how we rise export? प्राइस तर वाढवता येणार नाहीये. प्राइसच्या अगेन थोडं तर करता येईल ना. I know that there is no chance to rise price, but against price we can do something na. They can't rise the price, but change in export policy, okay. Yes, another one reply.
ग्लोबलायझेशन तर ऑलरेडी आहे म्हणून ते एक्सपोर्ट आहे ना ओम. Our economy is already globalized, so that is the reason we can do that. इकॉनॉमी ग्लोबल आहे म्हणून तर आपण ते करू शकतोय, नाही तर शक्य झालं असतं ना. Simple, small change in price. इनइलास्टिक नसेल तर ग्रेटर इलास्टिक असणार का नाही. स्मॉल डिक्लाइन इन प्राइसेस, बिग चेंज इन एक्सपोर्ट. थोडीशी प्राइस कमी करायची, सिंपल. थोडीशी प्राइस चेंज केली की झालं, एक्सपोर्ट होतो भरपूर. काय गरज आहे बाकीची याची. यू अंडरस्टँड. क्लियर. When inelastic export there is no issue. जर इलास्टिक असेल तर small decline your product price. Issue solve. Are you understand? Yes, reply me please. सिंपल आहे, थोडीशी प्राइस कमी करायची. इलास्टिसिटी आहे बघतोय ना आपण. इलास्टिक असेल तर स्मॉल कमी करायची, इनइलास्टिक असेल तर इश्यू काही नाहीच आहे. नेक्स्ट. Yes, public utilities. Elasticity highly importance to the public utilities. Elasticity जे आहे ना, पब्लिक युटिलिटी साठी खूप जरुरी आहे. राइट. सो yes, we can be focused to here, or we have to see them utilities. Clear. Some services is very essential. काही सर्व्हिसेस खूप जरुरी असतात. दॅट इज द रिझन. येस, रेल्वे म्हणून तर गव्हर्नमेंट ते स्वतःकडे ठेवतं बरेचशे. वॉटर सप्लाय प्रायव्हेट खूप तिथं अर्न करतील ना मनी. सो गव्हर्नमेंट पर्पजफुली सम सर्व्हिसेस कीप इन सेल्फ. येस, इलेक्ट्रिसिटी सप्लाय आता काही मध्ये प्रायव्हेट पण आले. Yes, absolutely right. They will be the exploit to the consumers, because that all are the that all services to the welfare for people. Here, could I say mic on? Please off kara mic. Clear. So that electricity supply, railway, communication, आता प्रायव्हेटायझेशन झालं त्याचं की ड्रेनेज सप्लाय असेल. ड्रेनेज म्हणजे ड्रेनेजची पाईप नसतात ते, काही खूप खूप हेवी इन्व्हेस्टमेंट आहे गव्हर्नमेंटची तिथं. सच टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट डन बाय गव्हर्नमेंट. ती इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट मधलं कोणी करत नाही, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटलाच करावी लागते. बिकॉज गव्हर्नमेंट नो द पीपल्स हॅव मोर युटिलिटी इन सच टाइप्स ऑफ प्रोडक्ट. क्लिअर. कोणाचं तरी माईक चालू आहे रे, कोण आहे? कोण आहे? सिद्धी भालेकर, प्लीज ऑफ युअर माइक. सिद्धी सिद्धी माईक चालू ठेवून गेली पोरगी हुशाली. सिद्धी तुझा माईक ऑफ कर पहिला. अय सिद्धी, ऑफ ऑन केलेला ऑन करते परत पोरगी. हे बघ, काय बघ. ऑफ ठेव माईक तुझा पहिला. हे बघ, ऑन केला डॅमरीस ना. सिद्धी ऑफ युअर माइक प्लीज. पोरगी काय ऑनच करते. अरे देवा, हिला आता हाकलून देऊ मग. चला, पर्याय नाही. यू हॅव नाव टर्मिनेट. येस, एक्सपेल करतो तुम्हाला मी. एक्सपेल यू मीन्स यू रिमूव्ह फ्रॉम ग्रुप. येस.
पर्यायच नाही, तुम्ही काय गप्पच राहिले म्हणलो काय करणार. ओके, क्लिअर. सो that is here understand we public utility and all services are very important to here, or we know that what is importance of that services, that is the reason because there are the elasticities more. Clear? Next one, a proportion of expenditure, where to go your portion of your expenditure on essential goods or elastic goods, and that is also elastic is importance. आपल्या घरामध्ये सुद्धा बघा, आपले जे एक्सपेन्सेस आहेत दोन कॅटेगरी आहेत, एक इलास्टिक आणि एक इनइलास्टिक. इलास्टिक म्हणजे तो आजचा एक्सपेंडिचर उद्यावर आपल्याला पोस्टपोन करता येईल, पण जो इनइलास्टिक असेल तो करून चालणार नाही. आता लॉकडाऊन असलं तरी हा कार्यक्रम आपला चालूच आहे, मिल्कवाला येतोयच, भाजी आणायचीच आहे, व्हीट म्हणजे चपाती भाजी ह्याची डिमांड स्टॉप नाहीये, सोप्स, ब्रश, टूथब्रश, वॉटर सप्लाय, त्याचे मनी तुम्हाला पेड करावेच लागणार आहे. हेच द्यान वर इलास्टिक. व्हाईस वर्सा, समजा लक्झरियस गुड्स आहे, तर इलास्टिटी कशी आहे, म्हणजे आपल्याला इलास्टिटी याच्यासाठी सुद्धा इम्पॉर्टन्स आहे. Proportion, where goes to your proportion of your expenditure, essential goods or unessential goods. Clear? So that can be separated. Important in factor pricing, that theory also importance to the factor pricing. Clear? Factor वेगवेगळ्या means we have to sort out them. How is that factor pricing and all? Clear? So we have to decided the labor wages, entrepreneur profit, and rent for land. Clear? So that is also importance to the elasticity. Clear? So in this we know that what is. May I leave now? Have a nice day all of you. Take care.